आता एक महत्त्वाची बातमी आहे। बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री अंतिम बैठक झाली। शिवसेनेकडून कडूंना विधान परिषद आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची शिंदेंची प्रमुख अट आहे। पक्ष विलीन न करता विधान परिषद द्या असं बच्चू कडू म्हणतात। आज मुंबईमध्ये बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार आहेत। बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आज बच्चू कडू प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक घेणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, खरं तर अमरावतीमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडते, कारण बच्चू कडू आता नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। कडूंची पत्रकार परिषद नेमकी किती वाजता होणार आहे आणि पदाधिकाऱ्यांचं सध्या काय मत आहे? निश्चितच खरं तर कल्याणी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना विधान परिषद आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा जी आहे सगळीकडे रंगू लागल्यानंतर यामध्ये आता एक नवीनच ट्विट आला की एकनाथ शिंदेकडून ही ऑफर स्वीकारताना त्यांनी आपला जो प्रहार पक्ष आहे त्या तो शिवसेनेमध्ये विलीनीकरण करावं, तेव्हाच ही उमेदवारी आपल्याला देण्यात येईल अशी अट या ठिकाणी ठेवण्यात आली। आणि याचवरून काल रात्री जर बघितलं तर बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा जी आहे ती मुंबईमध्ये रंगली। यामध्ये नेमकं बच्चू कडूंची आणि यांची काय चर्चा झाली ते जरी उघडकीस आलं नसलं तरी बच्चू कडूंनी आपला पक्ष विलीन न करता मला उमेदवारी देण्यात यावी अशी अट या ठिकाणी त्यांनी ठेवली आहे। आज जर बघितलं तर साधारणतः 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये होणार आहे। सगळे पदाधिकारी, या प्रमुख पदाधिकारी या बैठकीमध्ये राहणार आहे। सुरुवातीला त्यांची पदाधिकाऱ्यांची चर्चा देखील होणार आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावरून ते आपला पुढील भूमिका या पत्रकार परिषदेमध्ये ठेवणार आहेत। बच्चू कडू जर बघितलं तर त्यांचं प्रहार पक्ष या शिवसेनेमध्ये विलीनीकरण केल्यानंतर खरं तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व जे आहे ते संपूर्णपणे संपून जाईल। त्यामुळे ते आपला पक्ष विलीन न करता मला ही उमेदवारी देण्यात येईल अशी त्यांनी अट ठेवली। मात्र शिंदे या अटीला ते मान्य करतात काय आणि त्यांना उमेदवार देतात का हे देखील बघणं गरजेचं आहे। याचवरून सगळं राजकीय समीकरण जे आहे बदललेलं आहे। ज्या पद्धतीनं काल जर बघितलं तर बच्चू कडू यांनी रविराणांना देखील फोन केला, यावरून सगळं राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये अनेक राजकीय विरोधकांचे धागे देखील या ठिकाणी जाणले आहेत। कल्याणी, सुरेंद्र, प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय मत आहे? पक्ष विलीन करावं की नाही? खरं तर पक्ष जर बघितला तर गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या आंदोलनाच्या स्वरूपाने पक्षाचं विस्तारीकरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचा होत आहे। जवळपास बघितलं तर त्यांचं संघर्ष यात्रा असो, कर्जमाफी आंदोलन असो, या सगळ्या आंदोलनामध्ये प्रहारचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर राहिले होते। पक्ष केवळ अमरावती पुरता मर्यादित आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाचं त्यांचं अस्तित्व आहे। आणि हीच जर बघितलं तर पक्ष जर त्यामध्ये विलीन केला तर या पक्षाचं अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल। मात्र तरी देखील पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलंय की आमचे नेते बच्चू कडू आहे, ज्या पद्धतीने बच्चू कडू निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असला तर त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। मात्र बच्चू कडू नेमका आता काय भूमिका घेतात हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे, कारण की पक्ष जर विलीन केला तर या पक्षाचं अस्तित्व जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रातून संपून जाईल। शिवसेनेमध्ये हा पक्ष विलीन केल्यानंतर केवळ शिवसेनेचं नाव या पक्षाला जोडण्यात येईल। त्यामुळे बच्चू कडूची भूमिका काय ही देखील बघणं तितकं गरजेचं या ठिकाणी राहणार। कल्याणी, नक्कीच बच्चू कडूंसाठी सुद्धा हा निर्णय अतिशय अवघड आहे। त्यामुळे कडू नेमक्या आज पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद सुरेंद्र माहितीसाठी।